सर्वांना नमस्ते. मी अमृता. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज सकाळचं रुटीन आहे माझं. सकाळची घरातली कामे झाले, मुलांना डब्बा ते देऊन झालं, मुलांना शाळेला सोडून आले मी. त्यानंतर देवपूजा करायला घेतली का तर मला सकाळची होत नाही देवपूजा आणि देवपूजेला वेळ लागतो. तर एक तासभर तर लागतं मला सगळं आवरायला. त्यानंतर फुलं पण संपली होती. मग येता येता फुलं पण घेऊन आले होते. तर चाललं होतं देवपूजा माझी. त्यानंतर मुलगा पण येणार होता स्कूलमधून, त्यामुळे पटपट करून घ्यावं म्हणलं. आणि चतुर्थी आहे, अंगारकी चतुर्थी आहे, त्याच्यामुळे पण उपवास केला होता. आणि माझा उपवास होता अंगारकी चतुर्थी ह्यानंतर आहे ना सगळे चतुर्थीचे आहे ना ब्लॉग तुम्हाला नक्की बघायला भेटते. तर हे ना मी चालू होतं, माझं देवपूजा झाली होती, नंतर रांगोळी काढून घेतली. तर मुलगा पण आला होता, मुलाला आणायला पण गेले होते मधून. पण असं पण होतं की ना मला असं काम करता करता काही ना काही करायचं लागतं. त्यानंतर स्वामी महाराजांची पण पूजा करून घेतली आणि गणेशाची पण पूजा करून घेतली. माझ्याकडे गणेशाची मूर्ती नाही आहे, पण मला घ्यायची आहे छोटीशी मूर्ती. तर मी आता छोटीशी आपले हेच मांडून टाकते, सुपारी मांडते. गणेशाची नाही आहे मूर्ती म्हणून माझ्याकडे. तर ते मांडून घेतलं, सगळी देवपूजा करून घेतली. फुलं आणले होते, त्यानंतर फुलं पण सगळी लावून घेतली व्यवस्थित. सकाळची नाही जमत मला, का तर मुलांचं टिफिन, त्यांचं अंघोळ करणं, सोडवणं शाळेला, त्याच्यामुळं मला होत नाही सकाळचं. त्याच्यामुळे मी सगळं आवरल्यानंतरच देवपूजा करते. तर तसंच असतं. त्यानंतर कधी कधी मला भेटतो टाईम सकाळचा, पण सकाळचं मी करतच असते. पण आता आता वेळच नाही भेटला, त्याच्यामुळं ते धूप, ते अगरबत्ती, ते सगळे दिवे ते लावून झाले माझे. त्यानंतर अशा प्रकारे का देवपूजा झाली होती माझी सिंपल. त्यात बरा फराळीचा प्रकार असतो का, तर भूक लागली होती थोडीशी, तर बघलं चला आपल्याला चिप्स तळून घेते. हे बटाट्याचे चिप्स येत आहे आपले. मग थोडेसे गरमागरम चिप्स तळून घेतले. मुलासाठी पण तळले होते. घरात काय मला बनवायचं असेल ना तर मुलांना पण खायला लागतं, असं असतं लहान मुलांचं. त्याच्यामुळे लगेच मला पण चिप्स तळून घेतले. नंतर शेंगदाण्याचे लाडू होते 2, ते पण घेतले होते खायला. तर 2 लाडू आणि चिप्स हे सगळं खायला घेतलं होतं. त्यात देवाला पण ठेवलं होतं प्रसाद. आणि हेच ठेवलं होतं शेंगदाण्याचे लाडू प्रसाद, हेच ठेवलं होतं मी. त्यामुळे चतुर्थी आहे म्हणून संध्याकाळी देवपूजा पण माझी करून झाली. लवकरच स्वयंपाकाला लागणार होते मी. तर त्यामुळे आहे ना, त्यानंतर ही सगळी अशी पूजा झाली होती. त्यात देवाला प्रसाद ठेवला होता. हा छोटंसं आपलं तांब्या आहे, छोटासा देवासाठी घेतलेला. तो तांब्या भरून एक आहे ना शेंगदाण्याचा नारळ आणि थोडंसं चिप्स ठेवले होते. तर दुपारचं खूप बोर होत होतं, डोकं पण थोडंसं दुखत होतं. का तर हे चतुर्थी मी पहिल्यांदाच पकडली होती त्याच्यामुळे. तर ह्याच्यानंतर मी महिन्याचे पण पकडणार आहे. तर चाललं होतं माझं स्वयंपाक. त्यानंतर आहे ना संध्याकाळचं 5-6, 5-5:30 वाजता स्वयंपाकाला लागले होते, का तर मला लवकर स्वयंपाक आवरून घ्यावं. त्याच्यामुळे लगेच घेतलं आणि मिक्स बटाट्याची वांग्याची भाजी करणार होते मिक्स. त्यानंतर पापड तळले होते साईडला मी त्याच कढईमध्ये. तर असं सिंपलच करणार होते, जास्त काही नाही आहे भाजीसाठी. त्याच्यामुळंच मी आपलं सिंपलच करणार होते. अशी रस्सा भाजी करणार होते वांग्याची. आणि गावाकडून वांगे आणले होते, तेच आहे अजून ताजेच होते, मस्त फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर फ्रेश झाले का तर खूप दमल्यासारखं झालं होतं दिवसभर मला. झोप पण नव्हती झाली, डोकं थोडंसं जड झालं होतं. त्याच्यामुळं मग फ्रेश ते झाले, जरा आवरून फिरून बसले. जरा फ्रेश झालं, जरा फ्रेश वाटतं, जरा बरं वाटतं. नंतर लाईट पण आमची गेली होती. लाईटचे काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, सारखं जाते. तर लाईट गेली होती, तर चला म्हणलं पीठ ते मिळवून घेते. त्यामुळे बाकीचं काम पण आवरून घेतलं. का तर आहे ना उपवास सोडायला टाईम होता असं, मग मला बाकीची कामं ते आवरून घेता येईल, किचन पिचन साफ करून घेता येईल. त्यानंतर देवाला पण आहे ना प्रसाद ठेवायचा होता, म्हणजे आपलं नैवेद्य ठेवायचा होता. मग देवाचे पण 2 नैवेद्य करून घेतले होते मी. त्यानंतर हे प्लेटी आहेत ना, तर खूप सोपं पडतं आपल्याला काय प्रसाद केला असेल तर ठेवायला. त्यानंतर देवाबत्ती करून घेतली, देवाला प्रसाद ठेवून घेतला.
तर मुलांना पण भूक लागली होती. म्हणलं जाऊ दे, मला देवाला प्रसाद ठेवते, धूप ते लावून घेतली, अगरबत्ती लावली, दिवा ते लावून घेतला. आणि तिथं हे धूप खूप छान आहे बरं का, वास खूप छान येतो ह्याचा, त्याच्यामुळे धूप ते लावून घेतली, देवाला नैवेद्य दाखवला. तर मुलांना पण भूक लागली होती, मग मुलांना पण वाढून घेतलं होतं जेवायला, म्हणून तर आम्ही पण थोड्या वेळ बसलो होतो. त्यानंतर आहे ना असं होतं, खीर, मिक्स वांग्याची बटाट्याची, तर वांग्याची भाजी ते असं होतं सगळं माझं, चपाती, ककडी हे सगळं होतं. तर असं होतं चतुर्थीचं उपवासाचं. तर कसा वाटला ब्लॉग, आवडता लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.